अवताराचं उद्दिष्ट काय? जय श्रीराम मित्रांनो, तर तुमचं स्वागत आहे राकेश गायकर या युट्यूब चॅनलवर. तर तुम्हाला माहितच आहे आपल्या एरियामध्ये काय चालू आहे सध्या. गोविली क्रीडा संकुलनला धर्मदाग्रम महोत्सव चालू आहे, तर आम्ही पण चालल्या. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही. आताच आम्ही पोहोचलो. आजचा दुसरा दिवस आहे, बघू शकता. समजा एखादा शब्द मी बोललो ते चुकीचं बोललो का त्याला आहे हा त्याचा महत्त्वाचा कीर्तन चालू आहे आतमध्ये. आता आम्ही पण चालल्या. दखल घ्यावी लागेल. बघा पूर्ण मंडप भरलेलं आहे. भव्य दिव्य सप्ताह सुरू आहे. पत्रकार लोकांनी जर याची दखल आपल्यात आणि संघात मोठा फरक आहे. विठ्ठल तर आता झाला कशा करता, त्याचं पर्पज काय, त्या अवताराचं उद्दिष्ट काय, त्या अवताराचं दीन शब्दाचा अर्थ दीन लोकांचा उद्धार करण्याकरता संत अवतरावरती आलेले असतात. उद्धार करतात म्हणजे नेमकं काय करतात? पहिल्यांदा ते शब्द शक्तिपात करतात. पहिल्यांदा शब्दांच्या द्वारा सांगतात. शब्द म्हणजे वेदांत शास्त्रामध्ये तत्वमस्यातील महावाक्याचा उपदेश होतात. तत्वमसी ऐसी वाणी एक वेळ पडता काढी अविद्या. ध्याय सत्संगती किंवा संतसंगम ब्रह्मादिक त्यांची वंदिते पायवली नाम गीता वदनी दोष जाती. साजरा करत आहोत आजचा हा दुसरा दिवस. वारकरी संप्रदायाची वेळ किती बहरलेली आहे हे जर पाहायचं असेल तर गोवेलीच्या सप्ताहामध्ये यावं लागेल. ही वेळ आपल्याला या ठिकाणी बहरलेली दिसते. संतांचं कार्य, संतांची महती याचं वर्णन आपल्याला महाराजांच्या मुखरविंदातून ऐकायला मिळालं. ब्रह्ममूर्ती संत जगे अवतरले, उद्धाराया आले जन दिनजना. दिनजनांच्या उद्धारासाठी संतांचा अवतार. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तूची साधो ओळखावा देव तेथेची जाणावा. खऱ्या अर्थानं मानवी जीवनाचा उत्कर्ष आणि उद्धार करायचा असेल तर संत विचारांची आणि संत साहित्याची आवश्यकता तुम्हा प्रत्येकाला आहे. आणि संत साहित्य आणि संतांच्या विचारांची शिकवण जर कुठून मिळत असेल तर ती अर्थात या धर्म जागरण महोत्सवाच्या माध्यमातून मिळते. पुरुष मंडळीला विनंती आहे की आपण कृपया बसून घ्यायचे. पहिल्यांदा महिला माता भगिनी भोजनासाठी जातील, पण सूचना झाल्याशिवाय आपण जायचं नाही. सुंदर असं दुसऱ्या दिवसाचे कीर्तनाचं पुष्प आपल्या पुढ्यात सादर झालं. ते खऱ्या अर्थानं ज्ञानोबारायांचं हृदय, जगद्गुरु तुकोबारायांचं मस्तक, मोस वासुदेव, हे आमचे कल्पेश महाराज आणि दिगंबर महाराज तिकडे आंबिवली, अटाली, वडवली, बटू पण आले. पोराला आमचे सगळे आणि ह्या सर्व मंडळींना विनंती करतोय की आपण सर्व ग्रामस्थांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थिती दर्शवायची आहे. यानंतर आपण आरतीला सुरुवात करायची आहे. या ठिकाणी कृष्ण भावा नावाचे सुंदर अशा प्रकारचे कृष्ण
थांबायची नाहीये. बाकीच्यांनी कृपया ह्या सभा मंडपामध्येच थांबायचं आहे. सर्वांनी कृपया एकदम भोजन मंडपाकडे जाऊ नका. थोडा पण इथं थांबायचं. करते काय यावंच लागतं. जेवायला जेवायला आलो वाढायला आलो. एकदम सिस्टमॅटिक आहे जेवायला. वाढायला मोबाईल कसं काम आहे. आम्ही सगळी आता जेवायला बसलोय बघा. जेवण करून झाला आता आम्ही चाललो घरी. लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा.